आज ना मला उठायला 6 वाजलेले होते, म्हणजे 5 वाजता उठले, पाणी गरम करायला ठेवलं आणि परत जाऊन झोपले आणि उठायचं म्हणजे उठलेच नाही मी नंतर. असं झालं. दररोज 5 वाजता उठते तेच ठीक आहे, नाहीतरी स्वतःसाठी वेळ भेटत नाही. हळदीचं पाणी पिलं नाही मी आज, कारण पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी कामं आवरली. यासाठी चहा बनवून दिला, आंघोळ झाली, त्याच्यामध्ये 7:30 वाजलेले आहेत. आणि आता पाणी पिते. तर थोड्या वेळात बाबा कोणी येतील, आणखीन स्वयंपाकाचा पत्ता नाही आहे. तर कुकरला अगोदर डाळ लावते आणि भाजी नंतर करणार आहे. अगोदर मी डाळ लावते, म्हणजे वरण भात अगोदर बनेल, मग त्यानंतर भाजी चपाती भाकरी जी बनवायचे ते नंतर बनवते. तर अगोदर मी डाळ काढून घेते, म्हणजे डाळ लावली ना मग पुढची कामं करायला मी फ्री. म्हणजे डाळ शिजत राहते तोपर्यंत खूप सारी कामं होऊन जातात. तर इकडे मी 2 कप डाळ घेतलेली आहे. डाळ धुवून घेऊ. आणि म्हणजे एक ताई म्हणत होत्या, ताई तू डाळ धुवून घेतलेली नाही. तसं तर या सगळ्या डाळी घरी बनवल्या. आज सकाळीच पाणी भरून ठेवलं, हंडे वगैरे सगळं. म्हणजे आज लेट झालेला होता ना, ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी विचार न करता आपण कामं करतो, त्यामुळेच आपली कामं रोजच्यापेक्षा लवकर होतात. म्हणजे सगळ्या डाळी घरी बनवलेल्या आहेत. मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, आणि मी सेर पण करत असते. तर अगोदर मी हळदीचं पाणी पिते. इच्छा तर आहे की हळदीचं पाणी पिऊन आता चहा बनवून घ्यावा, कारण लेट पण झालेलं आहे ना. नको असू दे म्हणलं, आता पित्ताचाही त्रास मला खूप होत आहे. आणि जेव्हापासून मी हळदीचं पाणी घेत आहे ना, तेव्हापासून मला खरंच खूप छान वाटत आहे. म्हणजे जे पित्ताचा त्रास होत होता ना, म्हणजे डोकं जड येणं, परत कामात मन न लागणं, हे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. खूप त्रास व्हायचा. ही साखर आहे, बाबा शनिदेवाला गेली होती काल, तिथून आणले. असंच ठेवलं कवरमध्ये, अगोदर डब्यात भरते. आणि असंच कवर ठेवलं ना खूप लवकर मुंग्या येतात, म्हणून अगोदर मी साखर डब्यात काढली. आणि प्रसादाची आहे, तर चहा बनवतोय सगळ्यांना. प्रसाद चहामध्ये गेली ना सगळ्यांनाच प्रसाद भेटतो. आणि मी तर दिवसातनं 4-4 वेळा चहा पिते, मला तरी 4-4 वेळा प्रसाद भेटतो. हे तूप दोडके काल 2-3 आणलेले होते इथले. आता दोडके, शिमला मिरची, टमाटा या सगळ्याची मिक्स भाजी बनवणार आहे. कांदे पण खूप जास्त टाकणार आहे यामध्ये, म्हणजे भाजी छान बनते. सगळ्या भाज्या मी काहीच काढलं नाही, असंच कवर ठेवलेले होते. आणि जसं मला पाहिजे तसं मी धुवून घेत होते. पाणी पीत ही पण कामं माझी सुरू आहेत, कारण आता आज लेट झालेलं आहे ना, त्यामुळे धावपळ खूप जास्त होत आहे. निवांत बसून पाणी प्यायलाही जमलं आज. दोन्ही दोडके इथं, म्हणजे एक वेळा भाजी बनलेली आहे, म्हणजे चटणी मी बनवलेली होती. आणि इतक्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर नंतर घेऊ. कांदे पण सगळे आता अगोदर मी तिकडचे कांदे घेऊन येते आणि मगाशी सगळे धुवून भाज्या मग चिरायला येते. अगोदर मी पाणी संपवते. आणि ही बघा हिरवी चिंच, ताजी हिरवी चिंच टाकूनच मी वरण बनवणार आहे, कारण पिकलेली जी चिंच आणलेली होती ती संपलेली पण आहे आता. आणि मार्केटमध्ये आता हिरवी चिंच येतच आहे. तर अगोदर जाऊन मी कांदे घेऊन येते. कांदे तिकडच्या रूममध्ये किचनमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये 1-2 मोड पण आलेले आहेत. मी वरच्यावर ते नीट करत असते. मोड आलेले कांदे वेगळे करत असते आणि जे मोड आले ते अगोदर भाजीला घेत असते, कारण ते जास्त दिवस राहत नाहीत. तरी पण बघा तिथं हवा जास्त लागत नाही, खिडकी पण म्हणजे जास्त उघडण्यात येत नाही तिकडची किचनमधली, आणि जास्त जाणंही होत नाही तिकडं. त्यामुळे ते कांदे ना गरमीमुळे म्हणजे हवा लागत नाही ना, त्यामुळेच मोड येत आहे. खूप सारे कांदे आले, यामध्ये मोड आलेले जास्त आहेत. तर अगोदर मी हेच घेणार आहे, कारण हे राहणार पण नाही. तर जी मोड आलेले कांदे आहेत ते काढून घेते आणि बाकीचे सगळे स्टँडमध्ये लावायचे आहेत. आणि त्या अगोदर या सगळ्या भाज्या धुवून घेते, म्हणजे जेव्हाही भाज्या घेऊन येतात घरी अगोदर धुवून मग फ्रीजमध्ये ठेवत असते मी. पण यावेळेस झालंच नाही मला, एकतर थंडीमुळे वेळ कसा जातो ते समजत नाही आहे. जी आपली दररोजची कामं आहेत त्यालाच खूप लेट होत आहे, मग एक्स्ट्राची कामं करायला तर मग वेळच राहत नाही, असं झालेलं आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळ कशी होत आहे ना तेच कळत नाही. इकडे शिमला मिरची, दोडके, हिरवी मिरची, तूप दोडके हे सगळं धुवून घेतलं. टमॅटो पण धुवून घेतलं. तोपर्यंत हिरवी चिंच मी उकडत ठेवलेली होती, ते पण छान शिजलेले आहे. डाळ पण शिजलेली आहे. तर आता वरण करण्या अगोदर सगळ्या भाज्या चिरून घेते, कारण आज ना खूप लेट झालेलं आहे. जेही बनवायचं आहे मला आता
अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे. जसं वरण, भात, भाजी, भाकरी पूर्ण स्वयंपाक बनणार आहे आणि नंतर मी देवपूजा निवांत करणार आहे. इकडे सगळ्या भाज्या घेऊन मी खाली बसलेले निवांत आणि येळीवरती हे सगळ्या भाज्या चिरत आहे, कारण थांबल्या थांबल्या पाय पण खूप दुखत आहेत. तर निवांत जी कामं बसून होतात ती कामं मी बसून करते. तर इकडं खूप सारे कांदे जे आहेत मी साल काढून घेतले, धुवून घेतले आणि इकडे शिमला मिरची, तूप दोडका, कांदे हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे आणि यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या पण चिरून ठेवल्या. दिनेश आला तेवढ्यामध्ये आणि म्हणत होता, मम्मी हिरवी मिरची टाकू नये, म्हणजे हिरवी मिरची तोंडात गेली की मग तिखट लागतं आणि ते बघून जेवण करत नाही आहे तो. म्हणजे जसं मी मसाले भात वगैरे बनवले ना, त्यामध्ये हिरवी मिरची टाकली तर दिनेश ते म्हणजे काढत नाही. फोन बघत बघत जेवण करतात ना मुलं, मग तसंच खात होतो. तेच म्हणते, मग मी भाजीमध्ये हिरवी मिरची टाकू नको, तू ठेचा वाटून टाक चालतं, पण मिरचीचे तुकडे करून टाकू नको, त्याचं म्हणणं होतं. म्हणून मी त्यामधल्या फक्त 2-4 मिरच्या चिरून घेतल्या. तसं तर मी खूप जास्त घेतलेलं होतं. आणि इकडं सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि आता सगळ्या भाज्या किचन वाट्यावर ठेवलेल्या आहेत आणि डाळ मी बघत आहे. म्हणजे डाळ छान शिजलेली आहे, म्हणजे 2 शिटीला डाळ परफेक्ट शिजली जाते. आणि दूध आज दिनेशनं गरम करायला ठेवलं, कारण मी भाज्या चिरण्याच्या कामात लागलेली होते आणि दिनेशला प्यायचं आहे हळदीचं दूध. तर कालचं दूधही राहिलेलं नाही, सकाळी चहा बनवून दिला यांच्यासाठी, तर दूध संपलेलं आहे आणि दही पण लागतं ना, त्यामुळे दही मी दूध पूर्ण विरजू लावलेलं होतं आणि थोडंसं चहासाठी ठेवलं. आणि इकडं बघू शकता आमचे राजकुमार समोरच बसलेले आहेत आणि दूध पूर्ण उतू गेलं. अगोदरच त्याला सांगितलेलं होतं की लक्ष दे, दूध उतू जातं. थोडंसंही आपली नजर इकडे इकडे झाली की दूध त्याचं काम करतं आणि दररोज माझ्या हातानं दूध उतू जातं. तुम्ही म्हणत होता ताई गॅस कमी ठेवत जा, त्याच वेळेत मी विसरते की गॅस कमी ठेवायचा आहे. म्हणजे अगोदर ते दूध लवकर गरम होत नाही, आपण पुढे थांबल्यानंतर थोडंसं इकडं तिकडं गेलं की मग दूध उतू जातं. आणि तसं तर दिनेश इथं होता म्हणून मी निश्चित दुसऱ्या कामात लागलेली होते, तरी पण ते दूध उतू गेलं. म्हणजे दुबारी तिबारी कामं होतात आपल्याला. एक त्रास लेट झालेला होता मला, तर पूर्ण गॅस मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि इकडं अगोदर चहा बनत ठेवते, दिनेशला हळदीचं दूध दिलेलं आहे आणि संग भाजी वरण सगळीच स्वयंपाकाची तयारी मी इकडं करत आहे. आणि जे अगोदरचा व्हिडिओ आला त्यामध्ये म्हणजे बाबांच्या हाताला जे म्हणजे बाईकून पडलेले आहेत ना, ते मार जास्त लागलेले आहे, ते इन्फेक्शन वगैरे झालेले, त्यामुळे ते हाताचं मार्जिन जास्त झालेलं आहे ते. तर तुम्ही म्हणत होता ताई बाबांना थोडंसं आराम घ्यायला सांग, तेच तर बाबा करत नाहीत, की आरामच करत नाही आहेत, म्हणूनच ते जास्त होत आहे. मी ठेवून घेतलं तर इथं पण राहत नाही आहेत. म्हणजे शेताकडे जायचं असतं त्यांना, तिकडची कामं इकडची कामं हेच असतं, त्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे ना ते खूप जास्त झालेले, जे हाताला मार लागलेलं होतं ते नीट होण्याऐवजी ना परत जास्त झालेलं आहे. आणि एकतर थंडी आहे, थंडीमुळे ना कुठलंही दुखणं लवकर नीट होत नाही आणि त्यामध्ये त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे त्याला, त्यामुळे जास्त झालेलं आहे ते. आता परत 2-3 वेळा म्हणजे ते पट्ट्या चेंज करण्यामध्ये 2 दिवसाला 1 वेळा दवाखान्याला हेरजाऱ्या होतच आहेत त्यांच्या. तर इकडं आता मी बनवत आहे मिक्स भाजी. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलं आणि जेही भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या ते सगळ्या एक एक करून ॲड केल्या आणि छान मी मिक्स करून घेतलं. नंतर टाकले त्यामध्ये सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा मसाला आणि 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. म्हणजे भाजी छान लपतप बनते आणि टेस्ट पण खूप छान येतो. छान परतून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलं. निवांत भाजी बनत राहील. तिकडं मी भात बनत ठेवला आणि इकडं वरणाची पूर्ण तयारी झाली, वरणाला तडका दिला. तरी सगळी कामं आवरली. म्हणजे ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशीच आपण सगळी कामं वेळेत आवरतो, कारण लेट झालं हेच आपल्या डोक्यात चालत असतं आणि त्यामध्येच ते कामं लवकर होतात. दररोज कसं आहे निवांत असतं, आणखीन टाईम आहे म्हणण्यामध्ये पूर्ण दिवस त्यामध्ये घालतो, असं होतं. तर इकडं मस्त अशी भाजी बनलेली आहे, जशी कार्यक्रमात बनते ना तशीच भाजी बनलेली आहे. दिनेशला दिलेली होती मी थोडीशी, म्हणत होता मम्मी जसं लग्नाच्या कार्यक्रमात भाजी होते ना, म्हणजे पंक्तीला देतात तशीच भाजी बनलेली आहे सेम. खरंच खूप छान बनते अशी भाजी. म्हणजे ज्या दिवशी सुचत नाही आहे, काही ऑप्शन नाही आहे, त्या दिवशी ना आपण अशी मिक्स भाजी बनवू शकतो. तर भाजी सगळंच बनलं. आता मी इकडे बनवत आहे ज्वारीच्या भाकरी. तर पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं, त्यामुळे डायरेक्ट पीठ घेतलं की किचन वाट्यावरतीच मी मळून भाकरी इथंच बनवते. तुम्ही म्हणता की ताई परातीत बनव, तर मला जमत नाही म्हणून मी डायरेक्ट किचन काउंटरवर बनवते. तर बाबा बाहेर गेले होते, म्हणजे शनिदेवाच्या मंदिरात जातात, तसं तर आज शनिवार आहे. तर शनिवारी तर तिथे खूप गर्दी असते आणि बाबांना करमत नाही ना, मग इथून गॅरेजच्या पुढं थोडंसं जावं लागतं, तिथं शनिदेवाचं मंदिर आहे. मीही काही दिवस गेले होते आणि मी सैर पण केलेलं होतं. आणि या कामाच्या गोंधळामध्ये दररोज काय मला जाणं होत नाही, पण बाबा दररोज सकाळी जातात तिथं आणि देवा म्हणजे झाडणं वगैरे सगळं करतात मंदिरामध्ये आणि थोडा वेळ बसतात. म्हणजे असंच मन लागत नाही त्यांना आणि तिथं खूप जण येतात, सगळ्यांशी बोलणंही होतं. तर प्रसाद वगैरे घेऊन आलेले आहेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरामध्ये प्रसाद असतो खिचडीचा, तेच घेऊन आलेले आहेत. आणि आता बाबा अंघोळ करायला गेलेत आणि इकडे भाकरी पण बनल्या आणि दिनेशने टिफिन भरून घेतलेला आहे. म्हणजे भाजी भाकरी सगळं बनलेलं होतं, सगळं टिफिनमध्ये भरून तो गेलेला आहे गॅरेजला. आता बाबांचा आवरत आहे, तोपर्यंत मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते आणि बाबांना जेवायला वाढते. तर होत आहे तिकडे भाकरी, पण बाबा
बाबांचा आवरलेला आहे. अगोदर त्यांना जेवायला वाढते, म्हणजे अंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवण लागतं. चहा वगैरे घेत नाही, ते फक्त जेवण असतं डायरेक्ट. तर इकडं मस्त अशी भाजी, वरण, भात आणि गरमागरम ज्वारीची भाकर आणि लिंबूची चटणी मी बनवलेली होती. खूप छान टेस्टी बनलेली. बघू शकता त्यामधली अर्ध्याला अर्धी चटणी संपलेली आहे, फक्त अर्धी राहिली. खूप छान बनलेली आहे आणि चांगली पण असते, कारण आपण लिंबूची साल असंच तर खायला घेत नाही, पण चटणी आपण जेव्हा बनवतो ना सालीसहित बनवतो, चांगली पण असते ते. तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि आता भांडे बघू शकता खूप जास्त झालेले आहेत आणि बाबांचं पाणी पण संपलेलं आहे. तर अगोदर मी पाणी गरम करायला ठेवते त्यांचं. आणि इकडे जी प्रसादाची खिचडी आणलेली होती ती खूप जास्त आहे, तर एका वेगळ्या पातेल्यात काढून ठेवली मी. म्हणजे तसं तर बाबांनी कवरमध्ये आणलेलं होतं ते, तर अगोदर मी पातेल्यात काढून ठेवली. आणि जी ही भांडे झालेत ना सगळी मी किचन काउंटरवर ठेवले. भांडे घासण्या अगोदर पाणी गरम करायला ठेवते. आणि फरशी पण मला सकाळी पुसणं झालं नाही, जसं मी तुम्हाला म्हणलं आज थोडंसं लेट उठले ना, त्यामुळे सगळी कामं जिथल्या तिथं राहिलीत. आणि एक दिवसाचाही गॅप झाला. खूप धूळ वाटत आहे, कारण हवेसोबत खूप जास्त धूळ येते या दिवसामध्ये. म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा दररोज पुसलं तितकं कमीच आहे. तिकडे फरशी मी पुसून घेत आहे अगोदर. कपडे मशीनला लावायचे आहेत आणखीन, म्हणजे खूप सारी कामं आहे, तर एक एक करून मी आता करत आहे. कारण आता एक वेळचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग मी निवांत दिवसभर ही कामं आवरले तरी पण चालतं, कसली घाई गडबड नसते. एक वेळचं जेवण होईपर्यंत धावपळ माझी सुरू असते. तर इकडे पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलं. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये जे आयुर्वेदिक काढे असतात ना ते टाकलेले आहेत. पाणी निवांत तिकडं गरम होत आहे, म्हणजे पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि थंडीमुळे लवकर गरम होत नाही आहे, तर म्हणून मी अगोदरच ठेवलेलं आहे ते. आणि कपडे जे आहेत ना ते अगोदर मी मशीनला लावले आणि टी टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं. म्हणजे जसं वेळ भेटत गेलं तसं मी कामं आवरत आहे. फरशी पुसली, पण टी टेबल राहूनच गेलं होतं, तर अगोदर ते पण पुसलं. फर्निचर पण पुसून घेतलेलं आहे. आणि इकडं सोप्याचे कवर जे आहेत ना मी सकाळी व्यवस्थित करते, तरी पण बसण्यामध्ये उठण्यामध्ये परत ते जशाला तसेच होतात, तर ते परत मी नीटनेटकं केलेलं आहे. आणि आता आलेली आहे मी इकडं कपडे लावण्यासाठी मशीनला. लाईट असेपर्यंतची ही कामं मी करून घेते. लाईट गेल्यानंतर मग परत वेट करत बसावा लागतो लाईटचा. कपडेही मशीनला लावले, तर हे झालं काम. आता यामध्ये लिक्विड पावडर सगळं टाकून मी मशीन ऑन केलेली आहे. कपडे धुवायचं काम होत आहे. आणि इकडं पाणी गरम झालं की नाही ते बघत आहे, पण पाण्याला आणखीन उकळी आलेली नाही आहे. तर आणखीन थोडा वेळ ठेवलं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर पाणी अगोदर मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी गार होत राहील. आता बाबा पण येतील थोड्या वेळामध्ये, म्हणजे जेवण झाल्यानंतर तेव्हाच पाणी ते संपलेलं होतं. मलाच ठेवायला थोडासा लेट. पाणी बाहेर आणून ठेवलं आणि अर्धवट झाकलेले, म्हणजे गार होत राहील. आणि जे ग्लास आहे, जग आहे, ते सगळं मी घासायला घेतलेलं आहे. म्हणजे ते आयुर्वेदिक काड्या घातल्यामुळे एकदम लाल पाणी होतं. आणि जे ही भांडे असतात ना त्याचे ते पण लाल झालेत. म्हणजे ग्लास जे पाणी प्यायचं आहे, हे मग आहे, सगळं घासलेलं आहे. आणि सगळेच भांडे घासून टोपलं मी खाली ठेवलं आणि किचन काउंट स्वच्छ करून घेते. किचन जितकी स्वच्छ आहे तितकं इथं मन लागतं, नाहीतर खरकटे भांडे थोडंसं असं होतं ना. तर अगोदर मी किचन स्वच्छ करून घेतलेले आहे. तर झालेले आहेत. ही सगळी आपली जी रोजची कामं आहेत सगळी आवरलेली आहेत. ही रोजचीच कामं आहेत, पण खूप मोठी आणि इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे वेळेत करणं गरजेचं आहे. थोडासाही लेट झाला की मग त्या दिवशी बघा थोडंसं असं होतं ना की आज कधी होणार तेच आपल्या डोक्यात चलत असतं. आणि ही जी क्लिप आहे ना ती अगोदरची आहे, म्हणजे अगोदर मी देवपूजा केली होती आणि त्यानंतर मी कपडे वगैरे मशीनला लावलेले होते. तर इकडं देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं. आणि आज पूजा करायला मला थोडासा लेट झालेला होता ना, त्यामुळे मला फुलंच भेटली आणि सगळी फुलं घेऊन गेलेले आहेत. म्हणून जे खरेदी फुलं आणलेली होती ते फुलं मी देवाला वाहिलेली आहेत आणि ती पूजित केला, धूप लावली, तुळशीपूजन, उंबरापूजन झालं. त्यानंतर मी कपडे मशीनला लावलेले होते. आणि आता आलेले मी इकडच्या रूममध्ये. म्हणजे या साड्यांना मी मशीनला लावत नाही आहे, म्हणजे या साड्यांना स्टोन वगैरे आहे आणि ते मशीनला लावल्यानं खराब होतात, म्हणून मी या साड्या हातानं धुते. तर या 2-3 साड्या मी घेतलेल्या आहेत आणि अगोदर मी या साड्या थोडंसं भिजत घालते. विचार केला की आज सगळेच कपडे हातानं धुया, पण सगळ्याच कामाला लेट झालेला होता, म्हणून म्हटलं असू दे, म्हटलं सगळे कपडे तर मशीनला लावले. फक्त साड्या ज्या आहेत ना, स्टॉल वगैरे हे सगळं घेतलेलं आहे ते मी इथं भिजत घातलं. आणि टावेले जे वल्ले ठेवलेले होते ते पण मी सकाळी बघितलेलं नव्हतं, आता बघितलं. म्हणजे ओलेच टावेले ठेवतात, दिनेश असो, दिनेशचे पप्पा असो, जिथल्या तिथं असतं. तर ते टावेले शोधून उन्हाला टाकावं लागतं मला सकाळी. तर ते टावेले उन्हाला टाकून आले अगोदर. आणि अगोदर मी या साड्या धुवून घेते. आणि दुसरं पाणी घेतलं आणि इथं मी सगळेचे कपडे जे धुलेले आहेत ते पिळून इथंच ठेवलेले आहेत. म्हणजे थोडंसं पाणी निचरा झाल्यानंतरच बाहेर घेऊन जाते, कारण हे पॉलिस्टर आहे ना, त्यामुळे थोडा वेळ मी असंच ठेवलेलं होतं. तर आता घेऊन जाते बाहेर आणि अगोदर उन्हाला टाकते. टायमिंग बघू शकता तुम्ही, दुपारचे 12 वाजत आहेत आता. तर आता कपडे हे म्हणजे हातानं जे धुवायचे होते ते धुलेत आणि मशीनचे कपडे धुवायला आणखीन थोडासा वेळ आहे, कारण मी कपडे लावायलाच आज थोडासा लेट केलेला होता. तर निवांत धुतील तोपर्यंत मी साड्या वगैरे
उन्हाला टाकलेले आहेत आणि तोपर्यंत कपडे हे मशीनचे धुवून झालेले तर सगळे कपडे काढून घेतले आणि जे पांढरे कपडे ते म्हणजे बाबांचे वगैरे त्याला नीळ घालायचे आहे मला. तर सगळेच कपडे अगोदर मी उन्हाला टाकते, चिमटे लावते. किती हवा येवो ते उडणार नाहीत, नाहीतरी कुठं कुठं जाऊन पडतील काय माहिती, इतकी भयानक हवा असते. तर इकडे सगळे कपडे झटकून मी उन्हाला टाकलेले आहेत आणि आता जे पांढरे कपडे आहेत त्याला नीळ घालायचे आहे. तर इकडं मी एक बकेट ठेवलेलं आहे, छोटं पेंटचं बकेट आहे हे. तर यामध्येच थोडंसं पाणी घेतलं, नीळ टाकलेले आहे आणि छान मिक्स करून जे ही पांढरे कपडे आहेत ना ते बुडवलेले त्यांनी गच्च पिळून उन्हाला टाकू. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.